हाय गाइज, वेलकम बॅक टू द अमूल व्लॉग गाइज. सो चला आता चाललोय कृष्णाला सोडवायला गाइज. सगळे चालले आमची टीम. ते पुढं नाही बसत मावशी लिंबू. एक पुढं ते महाग गाडी घ्यायला लागेल, मग मागच्याच टायरला ठेवावं लागेल. चला चाललोय कृष्णाला ठेवायला. दीदी चला गाइज, आता गाडी खाली लिंबू ठेवतो. लिंबू ठेवून लागेच गेम कसं काय गुजरातला चाललोय आज. चला कृष्णा चला आज सगळे बसले. चला गाईज, वेलकम टू बॅक. अँड गुजरातला चाललोय आज. आता गुजरातला जाऊन लगेच जायचं. 1-2 दिवसाचा प्रवास आहे आपला ट्रॅव्हल. चल दीदी बाय बाय, मावशी बाय बाय. चला 8 दिवसामध्ये काय नाही, मस्त राहते तिथे सगळं. बाय बाय. ब्लॉग बघ आल्यावर. काय नाही काय सोनामध्ये. बाय. चला गाईज, आता झालंय पॅकअप. आता चाललोय गाईज गुजरातला. आमच्या कृष्णाला सोडवायला गाईज. आमच्या भाऊचं ॲडमिशन झालेलं आहे फायनली युनिव्हर्सिटीला गुजरातला, प्लास्टिक इंजिनिअरिंगला. आणि आमचे दादा सिद्धार्थ दादा होता मिरजला चालले. ते मिरजला चालले. ते मिरजला चालले. मग आपण जाता जाता सोडायचंय काय? चला गाईज भेटू. सोनाचे लावायचे तर ह्याचा मेल्याचं लावले. बाप्पाचं मंदिराचं आहे आमच्या गावाची यात्रा आहे गाईज. यात्रेमुळं खूप सजवलं मंदिर. तिथं पार्किंग केल्यावर पाहिजे. ती PM एवढी जोरात गेली तू थांब. चला गाईज, फायनल आलो आहे आता मॅगडीला गाईज. बघा खंडाळ्यात थांबलेलो आहे आता नाश्त्यासाठी गाईज. खंडाळ्यात फायनली थांबलो आहे. खूप म्हणजे खूप, आज तर संडेमुळे आज खूप क्राऊड आहे गाईज ॲक्च्युली. सो चला आलो आता फूड कार्टला गाईज. सो आता फूड कार्टला काहीतरी खाऊन आणि मग निघू गाईज. चला मॅगडीला, आता मॅगडीला जाऊ. काय भेटतं खायला, सगळी गँग आली आपली. सो चला आज गर्दी तर खूप आहे आज फूड कार्टला. एवढी गर्दी ना गाईज, खूप गर्दी आहे आज फूड कार्टला. चलो गाईज बाय बाय. चला गाईज फायनल आमचं मी आलेलो आता खाऊन लगेच उद्या काका सगळं. चला गाईज खाऊन भेटू. फायनल झालेलं फ्रेश. आता चाललं आहे बॅक टू द गुजरात. सो चला अजून. चला सो फायनली झालं त्यावरून आता चाललं आहे घरी गुजरातला. सो फायनली केमचं कसं चाललं आहे गुजरातला. फायनली बरं झालं गेलो बाबा, लय गर्दी आहे. ते फूड कॅफेला आलतो आहे. फूड कॅफेला थांबलो, स्टॉप घेऊन आता चाललो बॅक टू द गुजरात आहे. गुजरात तसं आलावलं तसं काही टेन्शन नाही आहे. कॅफेमध्ये मागं पण एकदा आलतो तो मॅक कॅफेला. तर आता बर्गर आणि वडापाव ते खाल्लं, लय खाल्लं. पोट भरून खाल्लं आहे ना. सो चला आता बॅक टू डायरेक्ट होमला जाऊ. खूप गर्दी होऊ शकता काय गर्दी. फूड स्टोर आहे ॲक्च्युली. फूड स्टोरला खूप गर्दी असते ॲक्च्युली. आणि आता बघू, आता गुजरातला चाललं आहे. सो शिफ्ट व्हायचं काम चालू आहे तिकडे. आता कृष्णाचं चाललं आहे ॲडमिशनला. तसा टाईम खूप आहे अजून. टाईम तर खूप आहे ॲक्च्युली. काय आहे बघा, व्ह्यू कसला भारी आहे समोरचा आहे. फूड कोर्ट आहे आज. चलो आज फायनली झालेलं आहे. फ्रेश होऊन झालेलं आहे आज. खूप गर्दी होती, म्हणजे गर्दी ॲक्च्युली खूप असते. नाही बाबा, कुत्र्यावर कसं पाहिजे दिसतंय बघायला. चला आता केली गायचं. आता साहेब फायनली पोचलेलो वापी लागायचं. सो वापीमध्ये भेटलेली रूम. उपयोग करतोय गाडी पार्क. आता रूम घेऊन लगेच रूम घेतलेली ॲक्च्युली. आता रूम जाऊन बॅग घेऊन लगेच घेऊन जाऊ. आता झोपू डायरेक्ट सकाळी भेटू.
आणि आजचं काहीच 5 घंटे तर आम्हाला एवढा उशीर झाला ना, 5 तास बाय ट्रॅफिकमध्ये, मुंबईच्या ट्रॅफिकनी. खरं काहीच मुंबईच्या ट्रॅफिकने ते येऊच नका. आपल्या यायचं नाशिक मार्गेने या, मुंबई एक्सप्रेसने आलं ना तर एवढी ट्रॅफिक लागते, खूप ट्रॅफिक आहे जायचं. मग बाय बघा आत्ताशी 12 वाजले. आता आरामची डायरेक्ट जाऊन झोपणार काय, एवढं दमलो आहे ना, लय दमलो आहे. आता डायरेक्ट बॅग काढू, लगेच काढून लय दमलो गाईच. आता डायरेक्ट झोपणार आहे. काय पण लय दमला बाई, सोपं नाही बाई ड्रायव्हिंग. 9 तास डायरेक्ट 8 घंटे व्हायचं नॉन स्टॉप. फक्त चहा प्यायला मध्ये थांबलो होतो, नंतर ट्रॅफिकमध्ये फसल्यामुळं एवढं ट्रॅफिक आहे, लय ट्रॅफिक आहे. सो चला आता डायरेक्ट झोपू. रूम पण दाखवतो व्हायचं, रूम पण बघा. चला आलेलं यायचं. चला व्हायचं फायनली आलं रूमला. ही आमची रूम. ओ बाय तू पार सॉमसूम बघायच कशी रूम टूर व्हायचं. भारी तशी रूम. हे बघा कसं झोपला. याच्या ॲडमिशनसाठी आलो ना, हा झोपला व्हायचं बघा, येऊन झोपला. चला भेटू उद्या लॉग असेल, उद्या कॉलेजचा लॉग असेल व्हायचं. चला गुड नाईट, बाय बाय. फायनली गुड नाईट व्हायचं. आता झोपतो, कपडे बिपडे बदलून गायचं. भेटू उद्याच्या लॉगमध्ये यायचं. उद्या एक लॉग असेल आपला, बाकी सगळे झोपलेले यायचं. सो चांगला आता रूम मी घेतलेली यायचं. रूम कशी वाटते नक्की सांगा. उभे पण येते जरा. सो चलो व्हायचं, बाय बाय. आलतो व्हायचं कॉलेजला. फायनली कॉलेज झालेलं आहे फिक्स कृष्णाचं. आता ॲडमिशन झालं, आता चालू आहे हॉस्टेलला जायचं. तसं आलं एवढं हॉस्टेलला, तसं काही टेन्शन नाही हॉस्टेलचं. हॉस्टेल पण फिक्स झालेलं आहे आता बघू, 2-3 दिवसात होईल. आता त्याचं रेग्युलर चालू कॉलेज. हे कॉलेज व्हायचं, हे बुलेट ट्रेनचा रूट ठेवायचं गुजरातमधला. ॲक्च्युली हे गुजरातलं आहे कॉलेज. हे कॉलेज व्हायचं, बघू शकता कॉलेज आहे तसं भारी व्हायचं कॉलेज गुजरातचे. प्लॅस्टिक इंजिनिअरिंग. चला व्ह्यू पण भारी, एक नंबर आहे वातावरण. चला अडचण काय नाही बोर्डिंगला, माणसं सगळे तुम्हाला अडचण कशी येणार नाही, माणसं सगळं टीम येते. चला गाईज फायनली आलेलो आहे कृष्णाच्या रूमवर. त्याची रूम पण फ्लॅट पण हे झालेलं आहे. सो फायनल त्याचा फ्लॅट दाखवतो. न्यू गुजरातचा फ्लॅट आहेच, बघू शकता कृष्णा त्याचा फ्लॅट. आवडीचं काम चालू आहे. रूम काका उप्या भारी आहे तसा फ्लॅट गुजरातमध्ये. भाडं पण तगडं आहे भाई, भाडं पण तसं आहे फ्लॅटला. वॉशरूम डबल बेडचं आहे ॲक्च्युली. हे बघा डबल बेड. व्ह्यू पण भारी आहे तसं, टेन्शन नाही आज. एक नंबर व्ह्यू आहे. कधी आता गुजरातला टेन्शन नाही आपल्या रूमचं. बिंदास फ्लॅट झालं आहे इकडे गुजरातला, येऊन राहू शकतो आज. सोबत देवीच्या वेळेस पण येणार आहे आम्ही दांड्या खेळायला, गरबा खेळायला काय. सो आता गुजरातमध्ये थोडे आवेचे बट आवेचे गुजरातમાં बात समजू છો काका. चला व्ह्यू दाखवतो आज. गॅलरी आज तसं भारी गॅलरीतून व्ह्यू. बस व्ह्यू पण भारी गॅलरी, तसं टेन्शन नाही यायचं. ॲक्च्युअल फ्लॅटमध्ये एक नंबर फ्लॅट आहे. 1 BHK आणि भारी 2 बेड पण आहे, त्यामुळे टेन्शन नाही. सोफा बिप सगळे यायचं. सो नक्की या तुम्ही पण. भाडं तसं खूप आहे पण बरं आहे यायचं. फ्लॅट त्या मानाने एक नंबर फ्लॅट आहे यायचं. इकडं फ्लॅटचे खूप आहे. तेव्हा समोर काम चालू आहे फ्लॅटचं. चला आता काहीच, आता नेहमी येत राहील ना आपण गुजरातला. आता परत बघू व्हायचं तर अजून लॉक कंटिन्यू असलं खूप मोठा असणार आहे. चला काहीच फायनली सोडलेलं आहे कृष्णाला त्याच्या फ्लॅटवर. आता त्याचं उद्यापासून कॉलेज चालू आहे आणि आता चाललो आहे आम्ही घरी. भारी तशी बिल्डिंग आहे कॉलेजसाठी. परत आता नेक्स्ट टाईम याच्या वेळेस, दांड्याच्या वेळेस, नवरात्रीला. चला काहीच कंटिन्यू करा. चला काहीच फायनल सोडलेले आता कृष्णाला हॉस्टेलला जायचं. आणि हॉस्टेलची काहीच रूम लय भारी, बघा काय भारी रूम आहे हॉस्टेल. त्याची लास्टवाली रूम आहे याच बिल्डिंगमध्ये यायचं. एक नंबर रूम आहे पण तसं भारी काहीच. गुजरातला पण भारी वापीमध्ये. कोणी असलं तर नक्की सांगा काहीच. आणि पुढच्या वेळेस तर फिरायला जाणार आहे बघू. इंडियन्स ऑफ स्टॅच्यू की फिरायचं आहे. सो बघू नेक्स्ट टाईम तर तिकडे जाणार आहे फिरायला. आणि आज तर एवढं वातावरण आहे इकडं गुजरातचं, एक नंबर वातावरण आहे.
सोसायटी पण एक नंबर आहे गाईज त्याची. सोसायटीमुळे मजा येते गाईज. आणि इकडं लोक पण खूप म्हणजे लोक राहिला तर एवढी गर्दी ना. फ्लॅट एक त्या मान्य फ्लॅटचं भाडं आहे खूप गुजरातला, पण सोयीसुविधा चांगली, एक नंबर सोयीसुविधा आहे. चला गाईज थांबलं आता पेट्रोल भरायला. आता पेट्रोल भरून झालं की लगेच निघू. आलो आहे गुजरातला, गाडी थांबले पेट्रोल भरायला. पेट्रोल भरलं की लगेच निघू. आता बघू थोडं ब्रेक घेणार आहे पुढं, कारण वॉशरूमला पण जायचं तो बघू. आता फ्रेश व्हायसाठी थांबायला लागणार आहे ते बघू. आता पुढे बघू थांबू तो नक्कीच जाऊ आहे. सो चला झालं पेट्रोल भरून मग गाडी जाणार बरोबर पाहिजे. मुंबईच्या ट्रॅफिक तर जाणारच आहे. मुंबईच्या गाडीला लई ट्रॅफिक आहे ॲक्च्युली. चला आता झालं पेट्रोल भरून, आता लगेच गाडी जातो आहे. चलो आहे बघा कसलं भारी वाचलाय माणूस, एक नंबर भाई. खूप पाऊस चालू आहे आज ॲक्च्युली. एवढा पाऊस आहे ना, आणि हा घाटातला रस्ता आहे वापीमधला एकदम हेवी ड्रायव्हर. चला भले गर्दी आहे. एकदम थंड वातावरण आहे, शेलमध्ये वातावरण आहे. लई म्हणजे खूप मजा येते एकदम. वातावरण पण एकदम असं थंड, एकदम थंड वातावरण झालं आहे. पाऊस बघ कसला पाऊस चालू आहे बाहेर. महागच इथे ट्रक आणि ते घाटात ट्रक आणि ते लय पलटे होतात. महागच 2 ट्रक दिसले ते पलटे होताना. पण एक नंबर आहे वातावरण, एकदम डोंगरात घर आहे अशी राहायला तिला. देवशीमध्ये आता गुजरातच्या, अजून गुजरातची बाउंड्री पार नाही झाली आज. सो अजून गुजरातमध्येच आहे. हो आता पण गुजरातची बाउंड्री पार. चला तर बघत राहा. बाय बाय गाईज. कसलं धोकं आहे आज, एवढं धोकं आहे नाही तर फुल धोकं आहे. पाऊस पण लय चालू आहे. वातावरण असले झोप आली नाही, लय झोप आली. अरे वाय वाय फुल पाऊस. चला गाईज फायनली आत्ता झालं आता जेवण करून. आणि आज आहे गाईज, आज कुठं नाशिकला, आज नाशिकलाच मुक्काम करणार आहे इथं मामीची इथं. सो आता मुक्काम इथंच आहे. आता जेवण करून आत्ताच बाहेर निघलो वॉकिंगला. एक नंबर वॉकिंगचं संध्याकाळचं उप्या, एक नंबर व्हायचं व्ह्यू आहे संध्याकाळचा. बघा काय भारी व्ह्यू आहे संध्याकाळचा, एक नंबर व्ह्यू आहे संध्याकाळच्या टायमिंगला. भारी मजा येते वॉकिंगला. लय जेवण केलं एकदम पोट भरून जायचं. बरं आता बघू उद्या सकाळची ट्रिप बघू. आता बाप्पाला पण जायचं उद्या. बाप्पाला तर बघू आता दर्शन होते का नाही. बाप्पाला पण गेलं नाही, कारण बाप्पाला हात लावून दर्शन आहे. बघू आता जातो, सोडा बिडा पितो आणि मस्त जाऊन झोपतो. डायरेक्ट सकाळी लवकर उठायचे आणि गणपती बाप्पाला पण जायचं. सो कंटिन्यू करा. चला बाय. सो हाय गाईज, वेलकम बॅक टू द व्लॉग गाईज. सो आज आलो आम्ही दर्शनाला गणपतीला. बघा आजचे मेन पाहुणे कोण कोण आहे. तुषार आणि मंजुषा मॅम. चला फायनल आलो दर्शनाला. झाले आता दर्शन काढून. बघ गर्दी किती. आज काय 3रा दिवस आहे गणपतीला. गर्दीमुळे एवढी गर्दी आहे ना आजचे दिवस. हात लावून दर्शन असतं आज गणपतीला. चला आता जरा फोटो बिटो काढू. चला पुढं इकडे फोटो काढायसाठी. तसं आलो आहे आम्हाला गावकऱ्यांना आलो आहे. टेन्शन नाही, फक्त VIP पास पाहिजे. गावकऱ्यांना टेन्शन नाही बा. फुलाचं डेकोरेशन आणि ते डेकोरेशन कसं बघा. सगळ्यांचं फोटोशूट चालू आहे आज. मी पण आता फोटोशूट करतो. भेटू पुढं. चला कंटिन्यू करा. सो हाय गाईज, फायनली मी आलेलो आहे गुजरातवरनं घरी. सो आता हा लॉग काढलेला गाईज कसा आवडला ते नक्की सांगा. हा शेवट आहे, कारण शेवट येताना खूप थकलो होतो त्यामुळे काही लॉग काढता आलं नाही. सो जेवढं क्लिप होतं ते टाकलेलं आहे. सो कसा वाटला लॉग नक्की सांगा. आणि बाय बाय, लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चला गाईज भेटूया पुढच्या लॉगमध्ये. बाय बाय गाईज.